प्रतिबिंब जनमानसांचे। तोफखाना पोलीस ठाण्यातील खंडणी प्रकरण, मुख्य आरोपी दत्ता सोनवणे यांना अटकपूर्व जामीन। अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या खंडणी प्रकरणात मुख्य आरोपी दत्ता सोनवणे यांना जिल्हा व सत्र न्यायालय अहिल्यानगर यांनी अटी व शर्थींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे। या प्रकरणातील फिर्यादी हे तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत व्यवसाय करत असून आरोपी दत्ता सोनवणे हे त्यांच्याकडे सुपरवायझर म्हणून काम करत होते। फिर्यादीच्या तक्रारीनुसार जून 2025 मध्ये आरोपी दत्ता सोनवणे व त्यांच्यासोबत असलेल्या इतर 4 जणांनी फिर्यादीला व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर 1 लाख रुपये द्यावे लागतील अशी धमकी दिली होती। त्यावेळी फिर्यादीने आरोपीस 50,000 रुपये दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये दत्ता सोनवणे व इतर 4 विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान आरोपी दत्ता सोनवणे यांनी जिल्हा व सत्र न्यायालय अहिल्यानगर येथे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला। आरोपीतर्फे ॲडव्होकेट अक्षय दांगट यांनी बाजू मांडताना न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की फिर्यादीच्या म्हणण्यानुसार जून 2025 मध्ये खंडणीची मागणी झाली होती, मात्र त्यावेळी फिर्यादीने कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती। तसेच फिर्यादीकडून मिळालेली 40,000 रुपयांची रक्कम ही आरोपीला त्याच्या कामाच्या मोबदल्याची देण्यात आली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले। बचाव पक्षाने पुढे असा युक्तिवाद केला की फिर्यादी हा शासनाचा अन्न पुरवठा सरकारमान्य शाळांना देण्याऐवजी स्वतःच्या कॅन्टीनमध्ये वैयक्तिक फायद्यासाठी वापरत होता। या गैरप्रकाराला आरोपी दत्ता सोनवणे यांनी विरोध केला होता। त्याचाच राग मनात धरून आरोपीवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा बचाव पक्षाने केला। यावर सरकारी वकिलांनी हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून आरोपी व त्यांच्या साथीदारांनी वाहनांची मोडतोड केली, तसंच फिर्यादी व इतरांना धमकी देत खंडणी घेतली, असा युक्तिवाद न्यायालयासमोर मांडला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तक्रार दाखल करण्यात झालेला विलंब तसंच प्रकरणातील परिस्थिती विचारात घेऊन आरोपी दत्ता सोनवणे यांना अटी व शर्थींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा